लाल्या, मागच्या वेळेस जशी माती खाल्ली होती तशी परत माती नाही खाणार तू? अरे नाना, त्या गोष्टीला झालं ना 7-8 दिवस. हां. कवर त्याच्यावर मीठ चोलतोयस. अरे मी मीठ चोळतोय कारण तू कवा कधी काय करशील ना ह्याचा काही मेळ नाही बघ, म्हणून सारखं तुला समजायला लागतंय. हा हा हा, लय मोठा आला शिकवायला. चल आता काय करायचं ते बघ. हे बघ, त्या परीला आणि सरीला बोलून काय उपयोग नाही बघ. आता त्यांना पाठवायचं असेल तर आधी त्यांची आई म्हणजे तायडीला पाठवायला लागल. एकदा का तायडी पटली तर तुला बायको भेटलीच म्हणून समज. अरे 1-2 वेळा मी गेलो होतो आईला, पण तो महादे असतो ना तिथं, त्यामुळे काय डायरेक्ट विषयाला हातच घालता येत नाही बघ. अरे म्हणून तर आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालायचंय बघ. महादे आतनं इथं गेला का नाही हा, तर तू तायडीकडे जायचं काय, आणि आपलं जसं ठरलंय तसं जमिनीचा लालच दाखवायचं आणि पोरींचा हात मागायचं काय. चिंटूची झाडं चांगली होती का? हाय, पण 2-3 दिवस आता काय पाणी द्यायची गरज नाही. कसं आहे, नदीला बी पाणी कमी, मग जरा उशीर होईलच की. चला झालं ती बरं का बऱ्यापैकी काम. हां, बघू आता काय असेल ते. तू बाकीचीच कामं उरक, पण माझं काम कवा उरकणार? तुमचं कुठलं काम? 15 दिवस झालं कळत न कळत सांगायचा प्रयत्न करते, पण तुला काय बी कळना. असो, कळेल कवा तरी. आता काय बोलावं काय कळच नाही बघा मला तर. तू तर काय बोलूच नको, तू फक्त गाढव कामच कर. बरं चला येतो मी. कसं आहे, बरं इथंच आहे, उगं बघितलं म्हणजे काहीतरी गैरसमज व्हायचा. हां, अरे माद्या, होऊ दे काय गैरसमज व्हायचा ते. असं पेलवानासारखा गडी तू कवा तरी डेअरिंग दाखव की. डेअरिंगचं काय नो, डेअरिंग आहे की माझ्यात, पण त्याचं कशाला काहीतरी कुठं नको म्हणून, बाकी काय नाही. हां, बरं चला येऊ का मग? हां, तू नुसतं यायचं आणि जायचंच काम कर. तू बघ, तू माझ्या चाललंय बघ, जा जा जा, बोल जा. परे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अरे वा नाना, भारी आहेस तू. ते तर मी आहेच ग, फक्त तुझ्यासाठीच आणलंय. हो का? होय. पण असं नाही, आव जाव करून बोल की, मग देतो. नाना दाना. आणि तसं नाही, ते नवऱ्याला बोलतात का नाही तसं बोल की, मग पक्का देतो बघ. बर. अहो नाना, दाना तुमच्या हातातलं. हा द्या. काय आवाज आहे राव बाईचा, एकदम नादच खुळा आवाज बघ. बरं ऐक ना, मी देतो ना तुला उघडून. कसं आहे? गोड आहे. गोड असेल ग, पण तुझ्या वाट्यात का गोड नसेल. हो का? मला काय माहिती. तुला नसेल ग माहिती, पण मला माहिती ना सगळं. नाना, तुम्हाला खूप काही माहिती आहे. हा ना, मला देते का अर्ध? दे की. आहे ना एवढं, घ्या ना त्यातलं. खा खा. अहो लाला साहेब, घाबरली ना मी. असं न सांगता न हाक देता कोणी दबक्या पावलाने येते का? अहो सांगत आणि आवाज करत आलं तर सगळ्यांना कळेल ना, म्हणून हळूच दबक्या पावलानं आलोय तुम्हाला बोलायला. अयो, असं होय, चांगलंच आहे की. चांगलंच आहे की मग. बर, असं दबक्या पावलाने यायचं कारण काय? अहो तुम्हाला ह्याच्या आधी बोललो तो आणि आताही बोलतोय. इथून ते त्या पार वरच्या रस्त्यापर्यंत सगळं आपलंच रान आहे. आणि मी काय म्हणतोय, अख्ख्या मळ्यात माझ्यासारखा जावाय तुम्हाला शोधून बी सापडणार नाही. म्हणून मी काय म्हणतोय,
द्या की तेवढा परीचा हात माझ्या हातात. वरीलाच मागणी घालतायसा. सरी काय टोचते वय तुम्हाला? अहो तसं नाही हो, पण अख्ख्या मळ्यात झालंय की आतल्याचं आणि सरीचं लग्न करणार आहे तुम्ही म्हणून. म्हणून मी काय म्हणतोय, फक्त बांधाचाच फरक आहे हो. खाल्ल्या रानात सरी, वरल्या रानात परी. म्हणजे काय होईल, पुरी तुमच्या डोळ्यासमोर आणि तुम्हाला लोड बी येणार नाही. तिला खरं आहे हो तुमचं, पण या आजकालच्या पोरी ऐकतायत वे आई बापाला. त्यांना जे पटते त्याच त्या करतात. तरी बी मी परीच्या आणि परीच्या बाच्या कानावर घालते. बघू पुढं काय होतंय ते. बघा की तेवढं काय होईल, जमलं तर बरं होईल. बरं चला येऊ का मी? या की, पण बघा जरा तेवढं जमतंय का. बर बर बघते. मी काय म्हणते, हा. परी इथंच होती ना का गेली घराकडं? बहुतेक गेली वाटतं, गेली. चांगलंच लक्ष आहे तुमचं आमच्या परीवर. मनात बसली का काय पोरगी आमची? अहो पोरगीच तुमची एवढी देखणी आहे ना, तर मनातच काय माझ्या घरात बी बसेल की. बघू की पुढं काय होते ते. अहो तसं नाही हो, त्यात तर तुम्ही हुशार आहेच, पण तुम्ही जर मनावर घेतलं ना सगळं काही व्यवस्थित होईल बघा. घ्या की तेवढं मनावर. ते तर आहेच मी, पण बघू काय होते पुढं ते. चला येते मी. चालतंय. आणि हो, तुम्ही पण लय घाई करू नका सा, कळतंय ना? हे बघ परे, यो आहे का नाही, यो आपला बंगला. आणि हे बघ, यो आपल्या बंगल्यातून दिसणारा व्ह्यू. भारी आहे का नाही? हां, पण तुला एक सांगतो, तुझ्यापेक्षा भारी नाही बरं का. हां, आणि ह्यो बघ, ह्यो आपला गोठा. आता इथं गाई म्हशी असते ती. कसं आहे, आपण दूध बी विकतो ना. हो का? हां, पण तुला एक सांगू का, हे सगळं करायची काही मला गरज नाही. पण दिवसभर असं मोकळं बसून कंटाळ येतो ग, म्हणून जरा टाइमपास. बरोबर. पण तुला एक आतली गोष्ट सांगू, हा. ह्यो आपला बंगला आहे का नाही, त्या आतल्याच्या आणि त्या लालच्या बंगल्यापेक्षा पण लय भारी आहे बरं का. हां हा का? हां, पण आम्ही जिथे वरती राहतो ना, तो तर अतुलचा बंगला नाहीये, तो तर भाऊचा बंगला आहे. अगं कुणाचा बी का असा ना, पण आपला बंगला एकदम भारी आहे. हां, हा बंगला तर भारी आहे, पण आपला म्हणजे आपला कोणाचा? आपला म्हणजे माझा आणि तुझा. हां, नाही हो नाना, काही पण कसं. हा, तो बंगला तुमचा आहे, माझा कसा असणार? हे बघ, परे विषय एकदम सोपा आहे काय. हम्म. आता उद्या तू माझी बायको झाली तर माझं शेत बी तुझं, माझा बंगला बी तुझा, आणि बँकेत असलेले 10 लाख बी तुझे. म्हणून मी तुला हे असं आपलं आपलं म्हणतोय ग. आता तुला जर मी असं आपलं आपलं म्हणलेलं आवडत नसेल तर मग जाऊ दे, नाही बोलत. अहो नाना, असं नाही म्हणत आहे मी. कसं आहे ना, आमच्या लग्नाचं ना आई बाबा बघतात. उगीच मी तुम्हाला इथं शब्द द्यायचे आणि माझी आई नाही म्हणायची म्हणून बोलले, बाकी काय नाही. असं आहे का? हा, म्हणजे तुला पटवायच्या आधी तुझ्या आईला पटवावं लागेल का? पटवायचं नाही म्हणत आहे मी, बोलायचं बोलतीये. हा, तेच बोलायचं. बाकी तुमचा तो मित्र नवा दिसत नाही इथं, कुठे गेलाय? अहो मी बी तोच विचार करत होतो माहिती का. कसं आहे, तो आमच्यासोबत येतो खरं माळ्यात, पण अभ्यासाच्या नावाखाली कुठं गायब होतो कुणाला माहित. आता असेल इथंच कुठं आडमार्गे अभ्यास करत बसला असेल. असल असल हा. असेल इथंच असेल. बरं मी काय म्हणते, हम्म. आता मी निघते. आई परत ओरडायची नाही तर, कुठे गेली माझी पोरगी म्हणून. बरं जात आहे का? हम्म. चला मी पण निघतो. त्याचं काय आहे, घरातली कामं आहे ती ना. हा, चला. बरोबर. ना ना, हात द्या की. हा, तो डबा द्या की इकडं, मी देतो फेकून. तू काय ठरवलंय का, मी बोलल्याशिवाय बोलायचंच नाही म्हणून? अगं असं काही नाही ग, मला वाटलं की तू असा शांत असा व्ह्यू पाहते ना, सो म्हणून मी शांतच बसलो. हो का? हो ना.
हे काय? हात आहे. ते मलाही दिसतंय, पण असं माझ्यासोबत कोणी केलेलं मला आवडत नाही. सॉरी, परत असा हात नाही ठेवणार. मग कसं ठेवणार? आता तुला आवडतच नाही म्हटल्यावर ठेवणारच नाही ना. ठीक आहे, बघ पुढचा व्ह्यू किती छान आहे. हा सुंदर देखणा असा व्ह्यू माझ्या समोर असताना मी हा चिडका देखणा असा सुंदर व्ह्यू पाहायचा सोडून तो व्ह्यू कशाला बघू बरं? झालं झालं, खोटी खोटी तारीफ करून झालं असेल ना आता? नाही झालं अगं, आत्ता तर अजून सुरुवात पण केली नाही ना. नको करूस, मला नाही आवडत. कसली बोरिंग आहेस ग तू. हां, तुझ्या जवळ आलेलं तुला आवडत नाही, तुझा हात हातात घेतलेला ते पण आवडत नाही. अगं तुझी एवढी खरी खुरी तारीफ केली ते पण तुला आवडत नाही. अगं तुला नेमकं आवडतं तरी काय? तू म्हणजे मी तुला आवडतो. तू तू नीट ऐकून तर घे माझं आधी. तू ऐकतच नाही यार. म्हणजे मी तुला विचारत होते की तू घरी कधी जाणार आहे. म्हणजे मला पण यायचंय, आता उशीर होत आला ना. उठ उठ चल पटकन. खोडे. काय? हां, काही नाही, चल जायचंय ना. चल चल चल. अगं हळू. हे वर्षे, आता तू इथं काय करतेस? खाली माणसानं बघत नाही तुला? नाही, कोणाचं लक्ष नव्हतं. मी काय म्हणते, तुम्ही रात्री कुठे झोपता हो? का ग? मला रात्रभर तिकडे घरी झोप येत नाही. माझा होणारा नवरा इथं खाली तरणाताट्या पोरी आहेत, त्यांच्यासोबत कृष्णासारखं झोपतोय. मला कशी घरी झोपेल बरं? अगं वर्षे, आजकाल तुला विचार करायला लागले बघ. छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घेतेस. मग घ्यायला लागतातच, कारण ती परी. सरीचं काय नाही हो, पण ती परी आहे ना, लय आगाव दिसते बघा मला. तुम्हाला माहिती आहे का, तिने रामासोमाला कसलं गोड बोलून नादी लावलंय. त्या लाल्याला पण. ते जाऊ द्या, तिनं नानाला तर गोड गोड बोलून चांगलंच पट्ट्यात घेतलंय बघा. आणि ती पोरगी इथं बंगल्यात राहिलाय म्हणल्यावर मला कशी झोपेल तिकडं? खरं आहे वर्षे तुझं. त्या परीचं त्या दोघांबद्दल ऐकलं होतं, पण नानाचं जरा अति होते बरं का. अहो मी का तुम्हाला खोटं बोलते का? खरंच. मला एक सांगा, ती नाना कामधंदा सोडून घरदार सोडून दिवसात एकदा का होईना इकडे येतोय. काय येतो इकडं? तिनं चांगलं सला बी नादी लावले. मी तर म्हणते तुम्ही तिच्यापासून आहे ना 4 नाही 8 हात लांब राहावा. असू दे ग, तू कशाला टेन्शन घेते? आणि तसं बी मी इथं झोपते रातच्या एवढी थंडीत. इथं झोपताय का? खाली झोपायचं बेडरूममध्ये? अगं कसं झोपणार? एका बेडरूममध्ये ताडीन तिचा नवरा झोपतोय आणि दुसऱ्या बेडरूममध्ये परिसरी. हॉलमध्ये झोपलो ना, सकाळ सकाळी माझी झोप मोड होत्या. त्यापेक्षा इथं बरं की निवांत पडायचं. ते बी खरं आहे म्हणा, पण तुम्ही त्याच्यापासून लांब राहावा बरं का. अगं बास कर की, किती गुराळ चालवून बोलते सारखं सारखं तेच. काय जोड? हा, कवा बघाव जोडीनच दिसतात. आणि काय ग माझी जुनी प्रेयसी वर्षा, बरी आहेस ना बाई? क्या ग बस. गप बसायला काय, गप बसतो. पण अतुल भाऊ, हे काय बरोबर नाही बरं काय. जेव्हापासून तुमचं जुळलंय ना, तेव्हापासून तुम्ही दोस्ताला विसरूनच गेलात. तुमच्यासाठी आम्ही या वर्षीला सोडलंय, होय का नाही राम्या? मग काय तर लाग सोम्या, अतुल भाऊ का नाही आजकाल आपल्या संग जास्त नसतात आणि ह्या वर्षी संगत जास्त असतात. का? तुम्हाला काय बघवा ना का? अहो बघवायचं नाही वर्षा वहिनी, पण जरा मित्रांकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही? का स्वतःचं भागलं म्हणून आम्हाला वाऱ्यावर द्यायचं सोडून? आता काय करू बाबा तुमच्यासाठी? का उगं बोलायचं म्हणून बोलायला आला तुम्ही दोघं बी? अतुल भाऊ, उगं बोलायचं म्हणून नाही बोलत आहे बरं काय. तुमच्या घरी त्या 2 देखण्यापुरी आलेत की, दे की आमच्या दोघांत जॅक लावून. मग काय तर लागा सोम्या, तेवढं तर काम मित्रांसाठी केलंच पाहिजे. हाय रे बाबा, सगळं ध्यानात आहे माझ्या, नाही विसरलं नाही. हां, पण त्यासाठी काय काळ वेळ असतो का नाही? आणि त्यांना इथं किती दिवस झाले रे? फक्त 15 दिवस. पण तुम्ही एक काम करा की, तुम्ही पण जरा ओळख करा की तिच्या संग. म्हणजे तुमची ओळख झाली की मला बोलायला बरं पडतंय. हां, लागा तेवढं का मला. अतुल भाऊ, ते काय पण असू दे बरं काय, पण परी माझी बरं काय. ए सोम्या, परी माझी, सरी तुझी. ए राम्या, अरे ती सरी आहे ना, माझ्यापेक्षा वयानं लय मोठी आहे बघ. सरी राहू दे की तुला, परी बरी आहे मला. सरी नाही का मला, सरी घे तुला, परी राहू दे मला. ए राम्या, परी माझी बरं काय. ए सोम्या, परी माझी. राम्या, परी माझी आहे. परी माझी. ए राम्या, सोम्या, परी माझी. परी माझी. आयला राम्या, जोड तर गेली की निघून. हा, तर ते राहू दे. परी कोणाची ना ते आपण बघू. ज्याला पटन ना त्याला राहू दे परी. हा, मग सरीचं काय? अरे म्हणजे तसं नाही, समजा परी मला पटली तर परी माझी घे, सरी तुझी.
जर समजा परी मला नाही पटली तर मग तू घे परी, मी घेतो सरी. हां हां ठीक आहे, चला आता त्यांच्या घरी करू अटेक परीन सरीवरी. हा चल बघू. ए ट्रॅव्हल ती लख बरं ऐक की चहा टाक ग जरा जरा तलब झाले बघ चहाची. हा हिजे आता ए काय झालं का तुला? हा चहा टाक म्हणलं की तुला, दुसरं काय बोललो का? कुठं काय झालंय? काय नाही झालं मला. लोक असं उसणं उसणं काय बोलायला लागले का माझी फजिती लावली बाय तू? ओ असं काय बी नाही बघा. असं काय बी नाही म्हणजे हा 7-8 दिवस झालं बघतो बरं का तुझं. माझ्या संग नीट बोलत नाही, नीट बघत नाही माझ्याकडे, उगा मारक्या मशिगत फुगून असते सारखे. काय झालं नेमकं सांग की. हो काय झालं तुला? काय नाही झालं, तसं बी आजकाल मला एकटं राहा वाटतंय म्हणून राहते एकटी. एकटं वाटतंय म्हणजे हा काय होतं नेमकं तुला? माणसाने बोललं तर असतंय ना सगळं, नाहीतर काय जगण्यात अर्थ आहे का सांग बरं? होय आता हिचे तर परी बी भारी येईल का? परी तर भारीच आहे बाबा, पण सरी काय कमी नाही. सरी बी मनात बसली, परी बी बसली, दोघी घेतो आपलं. पण परी तर कुठे दिसलीच नाही राव. होय राम असं मग एवढं अंधाराचं मागं मागं बघत कुठे चाललाय तुम्ही? ओ माधुरी वहिनी, ते आमचा वैयक्तिक मामला आहे बघा. त्यामुळं तुम्हाला काय आम्ही हा विषय सांगत नसतो बघा. होय का? होय. बरं चांगला गोड चहा पाजल्यावर सांगणार का तुमच्या दोघांचा वैयक्तिक मामला? चांगला आणि गोडच्या कोण पाचतंय स्वामी आपल्याला? मी पाजते, चला घरी. ओ वहिनी कशाला चेष्टा करताय राव? अहो चेष्टा नाही करत, आमच्या पहिलवान म्हणलं तर पोरांना घेऊन ये चहा प्यायला म्हणून म्हणलं. तसं बी आता सगळे एकत्र मिळून मिसळून राहतात तर आपण बी राहू की. चला चहा प्यायला. तसा तुमचा वैयक्तिक मामला बी ऐकते मी. पहिलवान म्हणलाय चला तर चला मग पिऊच्या गोड. चला. या या. रामे पहिलं म्हणतो इज विज तर टाकेल नसून चहा मारायचं आपल्याला. टाकणार पण एवढं प्रेम कसं लागलं पहिलवानचं आपल्यावर? बघू घेऊ चहा चल. ए काय काय विषय? अहो काय नाही, पोरं म्हणतो ते चहा प्यायचंय म्हणून म्हटलं चला. बसा रे पहिलवाना सांगा बोलत. आमच्या पहिलवानाचं म्हणणं आहे बोललं तरच आहे, नाहीतर काय नाही बघा. बसा तुम्ही, मी आली चहा घेऊन. ए काय होय बाळू काका, लय शांत शांत बसता हो. काय बोलायचं? बोलायचं काय तरी, म्हणजे आमच्यासारखा बारीक कोण चुकत असेल तर सांगायचं. मोठ्याने सांगावं आणि बारक्याने ऐकावं असं चालत आलंय ना, म्हणून म्हटलं. म्हणजे काय चुकीचं म्हटलं काय? नाही नाही, अरे पण बोलणार तरी काय? जणू मी काही बोलायला गेलो तर तुम्हीच म्हणायचा की काय येडा आणि भोळा माणूस आहे. त्यामुळे काही बोलायला बी नको आणि काही सांगायला बी नको. अहो बाळू काका, जुन्या आठवणीमध्ये भूतकाळ असतो आणि भूतकाळ हा विसरायचा असतो बघा. आता माझंच बघा की, माझा भूतकाळ एवढा रंगीबिरंगी आहे ना, तुम्हाला सांगायला गेलं तर तांबडं फुटायचं तरी संपायचं नाही. पण बघा की मी असंच करत असतो का नाही, तसं तुम्ही पण राहा हो. माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी तुमची इच्छा. तुझ्यात आणि तुझ्या मोठ्या भावात लय बदलायला का? मी प्रेमळ बोलतो, तो व्यवहाराचं बोलतो, पण चालायचंच. पण माझ्या अनुभवाने सांगतो, अति व्यवहारिक माणूस लय घातक. त्यापेक्षा प्रेमळ माणसं सुखानं जगण्यासाठी कधी बी बरीच. हाय का? किती खोल बोलतो बाळू काका, आणि म्हणता बोला येत नाही म्हणून. कधी कधी असं वाटतं ना, रोज तुमच्या सोबत येऊन बसावं बघा, म्हणजे तेवढ्या 2 गोष्टी चांगल्या शिकायला भेटतील. पप्पा चला जेवायला, तुम्ही चला. अरे थांब की पुढे का? तुला घरात चालल्या त्या मायलेकीच्या कुरघड्या ऐकायच्या ते? अहो नाही हो, मला फक्त ते भाजीचंच काम आहे, बाकी काही नाही. अरे बघतील की ते की रोजचं तूच करावं असा कोणता नियम आहे का? तसं काही नाहीये. ठीक आहे
थांबते थोडा वेळ. आणि अतुल, अरे माझ्यापेक्षाही लय गोड आणि हुशारीने बोलते बरं. एकदा कधी तू ऐकून बघ, ऐकशील ना तर ऐकतच राहशील बघ. अरे म्हणजे माझ्या पहिल्या बायकोवरच गेली की. अरे म्हणजे आई तशी गुणी लेख आहे बघ. आता ते बोलले तर ऐकू घ्या आम्ही पण. अहो पप्पा, काय सांगताय तुम्ही? उगाच मला फुगवताय. अरे जे आहे तेच सांगतोय की. अहो ते ठीक आहे, पण आता काय हा वेळ आहे का बोलत बसायला? तिकडे तुमच्या त्या लाडक्या बायकोने जर पाहिलं ना, उगाच ओरडायची मला. तुमचं चालू द्या, मी जाते. तू आजकाल काय येड्यागत करते का? त्या तायडी संग राहून तू पण तशीच व्हायला लागली का? नाही हो, तसं काही नाहीये. आज ना त्या नानाने मला लग्नासाठी मागणी घातली होती. तो ना मला त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा मोठा बंगल्याचा फोटो दाखवत होता. तो म्हणत होता माझ्याकडे शेत आहे, ते पण दाखवत होता. आणि त्याच्याकडे 10 लाख रुपये ते पण सांगत होता. मग तू काय बोललीस? काय म्हणणार आहे, तू जसं सांगितलं तसं सांगितलं त्याला पण, की आमच्या लग्नाचं सगळं आई बघती, तर मग मला जर कमवायचं असेल तर माझ्या आईला बोलावं लागेल. शब्बास, तूच आहेस बघ माझी सक्की पोरगी. तुला एक सांगू का? तो येड्याला आला नाही का, त्यानं पण आज लग्नाची मागणी घातली बघ. तो म्हाताऱ्याला आल्या नाही रे, कोण करणार त्याच्यासोबत लग्न, मी नसते करत. तेच की, मी पण त्याला बोलले लग्नाचं समजा आमच्या पोरींच्या हातात आहे, तरी पण त्यांना विचारते, बघू. हे बरं आहे बरं, तू माझं नाव सांग, मी तुझं नाव सांगते. मग शेवटी आपल्या मनाला जे पाहिजे तेच होणार, हा की नाही? होय, ते तर आहेच की. पण हां, हे सगळं ना त्या सरीला सांग. येडी येलंय ती डोक्यात, काहीतरी घाण करायची. तसं बी बघ, त्या सरीला कोण लग्नासाठी मागणी घालण्याला झालं, मग त्या सरीचं लग्न आपण आतल्यावर लावून देऊया. मी काय म्हणते, आता ना सरीसोबत लग्न करायला लय पोर आहेत. नाना आहे, लाल्या आहे, सोम्या पण आहे, राम्या पण आहे. मग माझं लग्न दे ना लावून आतूसोबत, मला लय आवडतं तो. तू येडीबिडी आहे का? तो आतल्या दिसतो तसा नाही आहे, लय नास काय बघ. मला सगळं माझ्याने सांगितलंय, त्यामुळे तू त्या आतल्याचा विषय डोक्यातनं काढून टाक. नास का म्हणजे नक्की केलं काय त्यांनी? अगं त्याची लय बायांबरोबर लपडी होती बघ. अशा येड्या बोड्याच्या माणसाबरोबर मी तुझं लग्न कसं लावून देऊ सांग बरं. मी काय म्हणते, आपण सरीचं लग्न त्या आतल्यावर लावून देऊया, म्हणजे आपण बिंदास. आणि तुझ्यासाठी एखादा चांगला श्रीमंत मुलगा बघ, म्हणजे ह्यांना कळटी मारून आपण आपलं सुखासुखी राहू. बरं, तू म्हणते तसं. मग रामाचा मग कसा झालाय चहा? भारी झालाय की. चांगला गोड झालाय की. प्या प्या आणि जावा लवकर घरी. एकतर रातचा उशीर झालाय, असं हिंडत जाऊ नका इबलं शेवानी. हा अरे पहिलवान, आम्ही थोडंसं अंधाराला भेटतो इथं. तू भी अगर ना भी. हा झाला का चहा तुझं, संपला? हा ओ कशाला एवढी घाई करताय? बसलेत पोरं, बसू द्या ना. बस दे की. हा ए चला, झाला ना चहा, चला निघा. ठेवते फुलपत्र खाली. पहिलवान, अरे निघतोय की काय ढकलतोय? ए चल चल, ठेवते खाली. चल निघ. ए तुला इकडे सांगायचं का? उठ चल निघ. अरे बाद झालं की किती दोस्तो. उठ लाका पहिलवान चहा तर पिऊ दे. गोडच्या स्वतः बघितलं. चल चल निघ. निघ ए, निघ चल. ए बाहेर ये बरं तू. मुदाम मिदाम करते का तू? हा ओ काय पण काय बोलताय? असं काही नाहीये. असं काय पण नाही म्हणजे. हा काय येड्यात करते का मला? हा मला काय कळत नाही का? तुला इतके दिवस शांत राहायचं होतं ना, मग कशाला आली ती रामासोमाला इकडे चहा प्यायला घेऊन? हा कशाला आली सांग की. काय चूक आहे का माझी? हा कसला राग काढते तू? कसला राग काढते बोल की. होय, राग आलाय मला. कुठल्या गोष्टीचा राग आला तुला? सांग कुठल्या गोष्टीचा राग आलाय? मला बी कळतंय हो, जो माणूस गेल्या महिन्यापूर्वी बोलला होता ना, ना आपल्यामध्ये कोणाला येऊ देणार ना मी कोणाच्या मध्ये पडणार. तर मी बसते करत इमानदारीने चांगली तुमची वाट बघत. तुम्ही बसा त्या ताडी संग गुलू गुलू करत. अगं बायको, आता त्यांच्यात कामाला जातोय म्हणल्यावर त्यांचं सगळं न बोलता असतं का सांग बरं? न बोलता कुठलं काम होईल का? हा अहो बोला, पण मी काय म्हणते, एवढं हसून खेळून बोलायची काय गरज आहे? अगं बायको तसं काय बी नाही बघ. हा आता ती बाई जेवढी गोड बोली तर मी तर काय करू? अगं सारखं हसायचंच बोलते बघ ती. अगं तू विचार कर की, मी जर तिच्या संग जास्त बोलत असेल का तर कशा पाय? तर अगं आपल्या किसना पाय. हा त्या ताईडीला अगं 2 पोरं येत्या 2. हा आणि एक तर इकडं पोरं बिना लग्नाची राहते ती. अगं मी जर जास्त काय बोलत असेल आणि तिला काय नादी लावत असेल का
तर फक्त आणि फक्त आपल्या किसनाला तिनं पोरगी द्यावी म्हणूनच बघ, बाकी काही नाही. हां खरंच? अगं खरंच, वाटल्यास आपल्या बाळाची शपथ, बस का? हां अहो कसं आहे ना, तुम्ही हायले भोळे, ती बाई हायले ना दिलावी म्हणून म्हणते. काय मग डोक्यात ना माझा विचार ठेवून जगत राहा बघा. अगं होय, हो मी तुला कधीच एकटं सोडणार नाही बघ. हां अगं या अख्ख्या जगाच्या बाया एका बाजूला आणि माझी माधुरी एका बाजूला. हां माझ्या बाजूला काय. मग मी काय म्हणतोय तुला, काय तर डोक्यात खोल घेऊ नको बरं. हां जा तू कर स्वयंपाक, मी तोवर मसराच्या धारा काढतो. हां चालतंय. हां मी काय म्हणते, ते सॉरी फिरी काय असते ना ते घ्या माझ्याकडून. अगं सॉरी असतं ती. हां चल घेतली तुझी सॉरी. हां जा बरं कर तुझे तू काम. हां मी आलो लगेच जाऊन बाहेर काय. नाही नाही, त्या ताडीपासून नाही का तुम्ही 2 हात लांबच राहा बघा. डोक्यात नेहमी माझा विचार ठेवत जा की घरात आपली बायको आहे. अगं होई बाई. हां जा आता. काय मग अतुल, आज लय लवकर झोपताय? काय करायचं मग? असं कसं काय करायचं आ? आता ही तुमची नवीन देखणी पाहुणी आली आहे, तिच्याशी बोलावं जरा, तिच्या मनात काय चाललंय ते समजावं. आणि झालंच तर या गुलाबी थंडीत तिला मिठीत पण घ्यायचं. एवढं सगळं करण्यासारखं आहे आणि तुम्ही विचारताय काय करायचं? अगं परे, दिसतं त्याच्यापेक्षा जास्त आगोस का तू? तुमच्यापेक्षा तर कमीच आहे ना. माझ्यापेक्षा कमी म्हणजे? सांगू तुम्ही कसे आहेत सांगू? हा ए अगं येडी बिडी झाली काय, इथं काय करतेस? नाही काय करत आहे तुम्हाला, नका एवढं बाईसारखं घाबरू. बाहेर निघत ना. नाही मी नाही निघणार. तुमचं असं झालंय, मी नाही त्यातली आणि कडीला वाटली. लांब सारखी बाया. मी काय म्हणते, माझी आई ना सरीचं तुमच्या लग्नाचं बोलणं करते, पण मला असं वाटतं की आपलं लग्न व्हावं. नुसतं गोंधळत चाललंय बघा सगळं. मग मी काय करू? सांगू मी काय करायचं ते? सांग की. जेव्हा माझी आई येईल ना तुमच्याकडे सरीची मागणी घालायला, तुम्ही सांगा की मला सरी नाही आवडत म्हणून. मग माझी आई तिचं लग्न दुसरीकडे लावून देईन, मग तुम्ही माझ्यासाठी मागणी घाला तिच्याकडे. कसं आहे प्लॅन? प्लॅन तर तुझा भारी आहे बरं का, पण मी असं काय करायचं? एक बालिश पोरगी सांगते म्हणून? बालिश नका म्हणू. हा अगं बालिशच बेटा तू. बालिश नका म्हणू. हाय का आता बालिशला बालिश नाही म्हणणार तर मग काय म्हणणार? हा बालिश परी जा घरी बालिश म्हणू नका म्हणणार. तू घरी जा पहिले जा. मी दाखवते ती बालिश पोरगी ए काय करते ते. अगं येडी झाली का काय? काय तिकडे या. अगं बघल की कोण तर. ए बाई सोड की परे. ए परे सोड. अगं सोड की सोड, तुझ्या पाया पडू काय? आली का अजून? होय हो. अजून किती दिवस माझ्या अंगाला हात बी लावणार नाही सा? द्या की समजून सोडून. जी झालं ती झालं. त्यात काही तुमच्या चुकावत्या काही माझ्या चुकावत्या. असं डोक्यात राग धरून कुठवर चालायचं? मी काय सांगते ते कळतंय ना? अहो बघा की माझ्याकडं. मी काय म्हणते ऐका. काय म्हणतेस बाई? लय दिवस झाले बघा तुम्ही माझ्या जवळ असून बी लांब असतायसा. तुम्हाला मी आवडत नाही का? का तुम्ही मुद्दाम करताय? असं करून तुम्ही स्वतःला बी शिक्षा देताय आणि मला बी देतायसा. असं नका की माझ्यापासून लांब पळूसा. अहो ऐकताय ना? का लांब पळतायसा? तुला समजा माहिती आहे, त्यामुळे कू आणि का असं काही बोलू नकोस. तू आत्तापर्यंत तुझ्या पद्धतीने जगत आलीस, तसंच मला आता माझ्या पद्धतीने जगू दे. कळलंस? तर जा तुझं तू पळ. हॅलो. हां बोल ना. जेवलीस?
हो. तू? हो मी पण. तू काय खाल्लंस? मी भाजी पोळी वरण भात. तू काय खाल्लंस? तुला काय? अगं म्हणजे तुला इमॅजिन करून जेवलो ना आता. म्हणजे? जाऊ दे, तुला नाही कळणार. बरं आज एवढे लेट कॉल केलाय आणि परी कुठे? अरे परी मला म्हणाली की मी बाहेर हॉलमध्ये झोपते, सो मी बेडरूममध्ये एकटीच आहे म्हणून कॉल केला. म्हणजे आज तू एकटीच आहेस? म्हणजे आपण आज किती पण वेळ बोलू शकतो ना? किती पण वेळ, पण जर तू चांगलं चांगलं बोलणार असेल तरच. आहे का? मी आता चांगलंच बोलतो ना. मी कधी आडवं बोलतो का तुला? ते पण ठीक आहे. मग बाकी झोप तर येतच नसेल ना? नाही ना यार, म्हणजे तुला ना एक खरं खरं सांगू का? सांग ना. मला ना रात्रीची झोपच लागत नाहीये. म्हणजे ते आपण फिरलेलो, आपण एकमेकांबरोबर वेळ घालवलेला आणि ते तू माझ्याकडे बघत बसलेला, हे सगळं ना मला असं डोळ्यासमोर दिसतंय. म्हणजे असं डोळ्यासमोर फिरतंय ते माझ्या, आणि ते आठवून मला झोपच लागत नाहीये. अरे बापरे, किती वाईट घडतंय ना. आणि मी तर म्हणतो असंच घडलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ असतो तर नुसतं खोडीसारखं बोलत असतीस, आणि आज जेव्हा लांब आहे तर गोड गोड बोलतीस होय का? एक मिनिट, काय म्हणाला तू? खोडील खोडील बोलला तू मला? हो मग आहेसच तू खोडील. काय करशील? बरं, काय करशील तू? उद्या भेट, मग सांगते तुला काय करशील. ठीक आहे, भेट ना उद्या, बघूयात मग. भेटणारच आहे. ह्या गुलाबी थंडीत सगळेच देवानी दिलेल्या रोमॅन्टिक भावनेचा आनंद घेत आहेत. चांगलं आहे. वरती टेरेसला अतुल परीचं पहिल्यांदाच मिठीत जाणं होत आहे, आणि खाली सरीचं नवासोबत लईच गोड गोड बोलणं चालू आहे. मादा माधुरी त्यांच्या विशेष गुलुगुलू करण्यात बिझी आहेत. सगळे कसं आपापल्या परीने आपापला आनंद शोधत आहेत, फक्त बाळू काका आणि तायडी सोडून. असो, आपल्या मळ्यात सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील असं काही नाही, त्यामुळं तेवढं सहन करण्यासारखं आहे. पण तायडी काय इथून पुढं असं शांत राहील असं दिसत नाही. पाणी घेऊन ये. होय होय आणते. घ्या. ते मी काय म्हणत होते, तसं तर काही जमणार नाही आपल्याला, पण थोडा लाड करू शकता ना तुम्ही माझा? होय, करू शकतो की. हा करा मग. आता काय करायचं नेमकं? बोलत काय तरी, मी कशी दिसते आणि कशी नाही दिसत. हा म्हणजे तुझ्या डोळ्यापासून सुरुवात करतो बघ. हा, तुझं डोळं आहे का नाही? तुझं डोळं एखाद्या हारण्याने आहे बघ. म्हणजे असं बघितलं का नाही वाटतं जीवच द्यावा बघ. आणि तुझं नाक आहे का नाही? तुझं नाक इथं जरा बसलंय बरं का, पण इथं खाली असं लई टोकदार आहे बघ. आणि तुझं गाल, म्हणजे तुझं गाल का नाही लई मऊ मऊ आहे बघ. म्हणजे असं वाटणारच नाही की एका लेकराची आई होणाऱ्या बाईचं गाल आहे तर म्हणून. आणि तुझं होठ आहे का नाही, म्हणजे जरासं उडले तर बरं का, पण लई झाकायचं. आणि तुझी ही मान अशी तिरपी आहे बघ, म्हणजे कशागत एखाद्या घसरगुंडीमध्ये आहे बघ. म्हणजे बाकीच तर आता सगळं भारीच आहे की. म्हणजे तसं बघायला गेलं तर तू लईच कडक आहे, म्हणजे भारीच माल आहे की. असं होय पहिलवान? मग लईच भारी बोललो. मग आता भारी बायकोसाठी भारीच बोलणार की ग. असं वे. मग या की
माधुरी बाई हा ओ अहो दिवस डोक्यावर आलाय. उठा उठा की बाई, या टायमिंगला कोण झोपतं का? उठा की. ओ हिरो उठा. ओ हिरो उठा. आईने नाश्ता करायला बोलवलं. उठा उठा. ए गप ना, झोपू दे मला. उठा की, आईने नाश्ता करायला बोलवलंय खाली. उठा. कसला धीट माणूस आहे. उद्या जर माझं लग्न यांच्यासोबत झालं तर कसं होणार माझं? आताच सांगते मी असले नखरे झेलणार नाही. उठा. ए परी हो तिकडे. सकाळ सकाळी काय अंगाशी खेळते का? हा हा हा, रात्री केलेलं बरं चालतं, आता केलेलं बरं टोचायला लागले तुम्हाला. उठा उठा, आईने नाश्ता करायला बोलवलं. येतो मी, तू आधी खाली जा. ठीक आहे जाते. उठा, दुपार होईपर्यंत झोपताल परत. नाही नाही उठलो आता. या खाली नाश्ता करायला. येतो का मी हा बरं या, मी काय म्हणते, ते घरातला किराणा संपलाय, कधी आणून देताय? किराणा बघ रात्री बित्री आणतो. रात्री कसं जायचं? मी काय म्हणते, दुपारी या, आपण दोघं जाऊन घेऊन येऊ जे काय लागते ते. पण अगं असं कामावरनं गावात जायचं म्हणजे जाऊ दे बघू परत. तो का खायला लागतं म्हटल्यावर जायला नको वे. नंतर मी काय म्हणते, एक दिवस सुट्टी घ्या, मग आपण दोघं जाऊन घेऊन येऊ. तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला ना सण कळतोय ना वार कळतोय, नुसतं काम काम काम. ऐकता ना मी काय म्हणते? अगं ऐकतोय ग, पण बघू वेळ भेटला तर जातो आणि माझं मी येतो सामान घेऊन. हा चल निघतो आता मी. जेवढी घाई करता ना कामाला जायची, तेवढी यायची पण घाई करत जावा. इथे तुमची वाट बघून बघून पण माझे डोळे आत गेले. अगं होय बायको, हा अगं ती कामावर असतं का नाही माझं. जर लवकर काम संपलं का नाही तर लवकर येतो आणि उशिरा झाला तर उशिरा येतो. हा निघतो मी. नाही असं नाही, मग एक गोडाची पप्पे द्या मग जा. तुझं पण का नाही. बरं बाई घे. बस का तुमची झाली आता माझी. तुझं तर मला कळतच नाही बघ. आजकाल लयच येड्यावणी करायला लागली आणि लयच प्रेम तुझं होतो चाललंय बघ आजकाल. बरं बाई ठीक आहे, मीच खाली वागतो. बस का घे आता घे घे. बस का चल येतो आता मी. हा आणि हा नीट जावा आणि नीट या घरी. आणि मी काय म्हणते, त्या ताईडच्या नका ना लागू जास्ती. हा बरं बाई नाही लागत. हा चल येऊ का मग. सरीन बाळू का खाली गेले ते का घरीच आहे ते? हे सगळे आत्ताच मायात गेल्यात, आपल्यालाच उशीर झालाय. अयो म्हणजे मलाच उशीर झाला होय. चला चला. तसा उशीर आपल्या दोघांना पण झालाय, पण असू दे, आपल्याला कोण काय बोलायचं नाही. नाही नाही तसं असतं होय. हा अहो कसं आहे, मी काय करतो उद्या लवकरच उठतो आणि बाळू काकासोबतच लागतोय कामाला. हा एवढा कामाचा आहेस हा. तर माझ्या कामाला लाग की. हा हो असा हात कशाला धरताय? कोणी बघितलं म्हणजे? हा हाय का आता इथं पडले बिडले असते म्हणून हात धरला आणि तू असावे खडूस कुठचा. नाही नाही खडूच नाही, पण चुकीचं वाटतंय का नाही म्हणून. आता यात काय चुकीचं? मला यात काय बी चुकीचं वाटत नाही बघ. मग तुला काय वाटतं चुकीचं? नाही नाही चुकीचं नाही, पण ह्या वस्तीवरची ना लय कडू लोक आहेत. बघा बघतली आणि माधुरीला जाऊन सांगतील, मग परत कुठं होणार, परत आमच्यात भांडण होणार. म्हणूनच नको वाटतंय बघा, बाकी काय सुद्धा नाही. हे बघ माझ्या, लोक काय म्हणतील, तुझी बायको काय म्हणेल, माझा नवरा काय म्हणेल, यापेक्षा आपल्या मनाला काय वाटते ते महत्वाचं.
आणि माझ्या मनाला हे सगळं पटतंय बघ. तुला बी पटतंय ना? म्हणजे पटायला काय पटतंय आणि भारी बी वाटते बरं का, पण ते पण बिन राहू दे. वाटते ना भारी, मम्मी सांगते ते ऐक. ऐकणार ना? होय की होय की होय की. हळूहळू काय होईना पण शिकायला लागलाय. बरं चल, खऱ्या कामाला लाग आणि हे काम परत कधीतरी कर. होय की, चालतंय. चला चला खरं कामाला. भांग पाडत जाऊ. या इकडे बरं, मी तुमचा असं मस्त हिरो पैकी भांग पाडून देते. ए शाने, जा इकडे. माझं मी बघतो कसा भांग पाडायचा. ओ आधी बघा तरी ना कसं क्लास भांग पाडते. या इकडं. आता मी तुमचं भांग पाडते म्हटलं तुम्ही क्लास म्हणजे क्लास दिसणारच. काय वस्तीवर माधुरी दीक्षित, आज सकाळ सकाळ इकडे येणं केलं? मीठ संपलं होतं, आले उसनं मागायला. हाय का आता मीठ काय उसनं मागायची गोष्ट वे? ए परी दे तू मीठ. मी नाही देत, जा. मी यांचा भांग पाडत होते. लईच घाई असेल तर जावा घरात आणि घ्या. ए येडी झालीस का तू? जा की, जा मीठ दे तिला. अगं जा की, जा म्हटलं ना. जा. अवघडे बाई या पोरीचं. काय ना ग, बालिश पोरगी ती. वागण्यावरून दिसण्यावरून तर वाटत नाही बालिश आहे. तू तर जास्त बोलूच नको ग. मी अजून बोललेच कुठं? अगं तू ऐन टायमाला अशी बोलत नाही ना, म्हणून तर अशी मीठ मागायची वेळ येते तुझ्यावर. तुला बोलवतो पळून चल, नाही आली. आली असती ना बंगल्याची मालकीन झाली असती आज. हे बघितलंस का, म्हणे बंगल्याची मालकीन झाली असतीच. बरं येते मी. चाललो तुमचं ते भांग पाडायचं. हा जा जा, आले मोठं डिस्टर्ब करायला. द्या इकडं, बघू तुमचा भांग पाडते मी. कसे हिरो दिसताय बघा बरं आता. भारी दिसतो. पावडर लावते, थांबा. अगं वर्षा, तू कुठं अतुलकडे झालीस का? नाही नाही, असं काही नाही, सहज आलती. सहज आलतीस? लय वेळेवर आलीस बघतो. वेळेवर आली म्हणजे? अगं वर्षा, ती कोडू पोरगी नाही का ती परी, त्यातल्याचा भांग काय पाडतीये, मेकअप काय करतीये, जणू कुठली पार्लरवाली आहे बघ, तसं तर करायला लागली ती. असं होय? थांबा, त्या परीला बी बघती आणि त्या कडूला बी चांगलंच बघते आता मी. बघ, आणि आत्ताच बघ, नाहीतर डोक्यावरून पाणी जायला ना जास्त वेळ नाही लागणार वर्षा. अशी कशी वेळ निघून जाऊ देईल मी बघते. बघा बरं आता. भारी दिसते की. भारी तर दिसत. बरा मेकअप पण करते, माझ्याकडची पावडर लावते, म्हणजे तुम्ही अजून गोरे पण दिसताल आणि वास पण येईल मस्त मस्त. देकडं माझं मी लावतो. राहू द्या हो, मी करते ना चांगला तुमचा मेकअप. आता बघा बरं. होय की, अगं भारी दिसते की. भारी नाही, मस्त अशी हिरो दिसताय. हिरो काय दिसताय. आहा, आता मी काय म्हणते, एवढा भारी मेकअप केला तर मग अशी भारी वाली पप्पी द्या बरं. हे परे काय पण काय बोलतोय का? काय पण काय, एवढं भारी सजवलं तुम्हाला, त्याचा मोबदला म्हणून नको. एवढं नाही करू शकत तुम्ही माझ्यासाठी. आणि त्यातलं तर ती परी मागते म्हटलं तर झालं पाहिजे ना. कसा माझा दिवस असं मस्त सॉलिड जाईल. काय वाटतं? द्या 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 पटकन द्या. अगं द्या 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 पटकन द्या, पटकन द्या. अगं येडी बेडी झाली का काय? टाळ्या कशाला वाजवत आली? जा खाली, काम करा आपलं आपलं. ए खाली जा, कोणाला म्हणते काय डुचके? काय बोललीस? वर्षे शांत होतो. तू बघितलं ना, तसं काय पण नाही. तसं काय नाही. ती तुमच्या जवळ काय येते, केसाला हात काय लावती, तुम्हाला पप्पी काय मागती, तुम्ही तुमचं काळ तोंड घेऊन चाललाय त्याच्या पुढं आणि मला म्हणते तसं काही नाही. नाही, जसं बघितलं ना सगळं तसंच आहे. का वाचल ह्या भिकारीची खोटं का बोलताय तुम्ही? जे आहे ते कळू द्या की. परे गप के, कुठं ना वाढवायचं का तुला? मी बी तीच म्हणते, ह्या भवानीला गप करणं आपलं काय ना, ते मिठवा अगोदर. ए भवानी कोणाला म्हणतेस ग? तुलाच म्हणते, तुला कशी लाज वाटत नाही ग अतुलच्या जवळ जायला? तू हायस कोण माझी लाज करणारी? आणि हायस कोण तू एवढी तावात बोलणारी? मी कोण आहे? मला म्हणते मी कोण आहे? मी अतुलची होणारी बायको आहे, कळलं का? आणि तू माझ्या नवऱ्या जवळ जाणार असशील ना तर मी खपून घेणार नाही.
नासकी कुठली? ए नासकी नासकी कोणाला बोलतेस हा? अतुल हिला सांगा काय, नाही तिचं इथं येणं बंद करणार आहे मी. एवढं सोपं आहे का? माझं येणं बंद करणार एवढं सोपं आहे का? आईला येऊ दे माझ्या, तुझं इथं काम करणं बंद, इथं येणं बंद, आणि अतुल ह्या भिकारीशी भेटणं पण बंद. काय कोणाला म्हणते भिकारी भिकारी? अतुल हे मला एवढं बोलते, तुम्ही शांतपणे कसं ऐकून घेऊ शकता? गबस की बाया, इथं का तमाशा करायला आलीस काय? मी तमाशा करते का? तुम्हाला मी काय सांगितलं होतं, ह्या नसकीपासून लांब राहा, पण नाही, तुम्हाला कसलं एवढं नाद आहे? तुम्हाला हे पण कमी पडते का आता? मला मारलं हा? अतुल तुझा आहे? अतुल बोलतोय, तुझा घरचा अतुल आहे काय? अतुल माझं आहे. मी तुला तुला हात लाव, मग तुला बघती. सोडा मला, सोडा. अगं साईड लाव घे. मला मारलंस ना, अतुलच्या जवळ गेलं म्हणून मारलं ना मला. सोडा तुम्ही मला. ए सोड की परे. रात्री याच्या जास्त केलंय, काय करणार आहे तू आता? काय नको तू? ए अतुल काय बोलतोय तू? एवढं तिला घरामध्ये माधुर घे तिला तिकडे. ए माधुरी ए माधुरी घेऊन जा तिला. गबस की किती तमाशा करणार आहेस? मला मारलं तिने, या परीला मारलं. बघतेच आता मी पण तिला. तू शांत हो, मी बघतो काय करायचं. थांबे तुम्ही पाणी घेऊन येतो. बस आलोच बस. गप शांत. गप रडू नको. तोंड धुते, गप शांत हो. बरं इकडे तोंड धो, पाणी वापस तोंड धो. थांब, मी आले पाणी घेऊन. थांब इथंच. ठीक आहे, पाणी पी. अगं पी की. गप रडू नको, घे हे पाणी. हळू पी, ठसका लागल. हळू पी. ठसका तर आधीच लागलाय माझ्या प्रेमाला. वर्षाचा हा राग निव्वळ खऱ्या प्रेमातून आलेला होता, पण रागात तिने बरंच मोठं कांड करून ठेवलेलं होतं. त्याचा फटका तिला काय बसतोय हे येणारा काळ सांगेलच. पण परीला असं निबार हाणलंय, त्यामुळं परी पुढं शांत बसेल असं काय वाटत नाही. त्यामुळे आपल्या मळ्यात इथून पुढे नुसते कुटाणे चालू होतील हे मात्र पक्का आहे. बाकी पुढे नेमकं आजच्या ह्या मारामारीतून अतुल काय मार्ग काढतोय ते मात्र बघण्यासारखं असेल. सो पुढं बघूया. सध्या तरी गरम डोकं शांत करत गप्प बसूया.